आणि महाराष्ट्रामध्ये कसा कौल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला. खरं तर ते चिन्हावर पक्षांच्या निवडल्या जात नाही ही वर्षानुवर्षी परंपरा. परंतु नंतर सरपंच लोक सांगतात की आम्ही कोणत्या विचाराचे आहोत, कोणत्या पक्षाचे आहोत, कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि त्याच्यातून साधारण चित्र स्पष्ट होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरपंचाचे आणि उपसरपंचाचे ग्रामपंचायतीचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला, तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना जे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करते तो आला. असे हे तीन पक्ष आले, बाकीचे सगळे त्याच्या मागे आहे. आता मी सुरुवातीलाच सर्व माझ्या सरपंचाचं, उपसरपंचाचं, ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझं सर्व नूतन बंधू भगिनींना, सदस्यांना सर्वतोपरी मदत राहील अशा प्रकारचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी करतील अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. आणि तरी अनेक असतात, महिलांना आपण संधी दिली. आता परवा आम्ही 4थं महिला धोरण आणलं, आपली आदिती तटकरे तिनं ते आणलं आणि कॅबिनेटला मान्यता दिली. मला देवेंद्रजींना एकनाथरावला ज्या काही सूचना करायच्या होत्या, इतर मंत्र्यांना करायच्या होत्या, त्या त्याच्यामध्ये आम्ही केल्या. आणि हा बारकाईने 4थं महिला धोरण महिला मंत्री असल्यामुळं तिलाही त्याच्यातली बारकावे माहिती होते. आम्ही समाजकारण राजकारण करत असल्यामुळे आम्हालाही त्याच्यातली थोडी बहुत माहिती होती आणि तशा पद्धतीनं ते घडलेलं. तुम्हाला लवकरच त्याच्यातली काही मी माहिती देतो की इथून पुढं अजित आनंदराव पवार असं नाव दिलं जायचं. कुठल्याही जन्माला मुलं आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव. आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आपलं. कारण शेवटी महिला देखील समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचा असेल त्याच्या नावावर तर त्याला 6% टॅक्स असला, तर तुम्ही तुमच्या महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% टॅक्स नव्हतं, 1% सवलत आहे. जर 50 लाखाचं बिल असतं तर साधारण 50,000 रुपये वाचतात. त्याच्यावर इतकं पण महिलांनी जर नवरुवा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवू शकतो, आपल्याला माझ्या नावाने घे, पैसे वाचतील आणि आपलं बरं होईल. अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप काही त्याच्यामध्ये आज मला वेळ कमी आहे त्याच्यावर मी आता सांगितलं नाही, परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न आज निश्चितपणे त्या ठिकाणी करेल आणि तुम्हालाही त्याच्यात समाधान देईल. आज राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती त्या ठिकाणी आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत. काही समाजाला वाटतं की आम्हाला, मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण द्यावं, धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण द्यावं, ओबीसी समाजाला वाटतं की आरक्षण द्या परंतु आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देऊ नका. आदिवासी समाजाचं म्हणणं तेच आहे की कुणाला आरक्षण द्यायचं ते द्या परंतु आमच्या इच्छा कुणाला टाकू नका. असे प्रत्येकाची मते, प्रत्येकाचे विचार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, ते त्याला स्वातंत्र्य आहे. शेवटी पुढं सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे आताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे. आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली,
की बाबा आता मी मुंबईला जाणार. मित्रांनो, बारामतीकरांना अनेक वर्ष माहिती की तुम्ही 91 पासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात खासदार म्हणून केलेली असती तरी मी 87 पासून खरेदी विक्री संघामध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांच्या मदतीनं मी त्या ठिकाणी काम करत होतो. सुरुवातीला छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक पदाची संधी दिली आणि आज 3 दशकाच्या राजकीय वाटचालीच्या नंतर मी उपमुख्यमंत्री पदावर येऊन टेकलो. मला तुम्हाला इतकं सांगायचंय की सुरुवात छोटी असली तरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला आपोआप पुढच्या वेगवेगळ्या संधीचे दरवाजे हे खुले होत जातात. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. जय करत असताना आता काही सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार, आम्ही थांबायला तयार नाही. वास्तविक एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करतात. परंतु मागे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला माझ्या बहिणीकडे 16% 5% मुस्लिम समाजाला रक्त द्यायचा निर्णय झाला. दुर्दैवाने तो कोर्टामध्ये हायकोर्टात टिकला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार 2014 ते 19 आलं. त्यांनी पुन्हा सगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यांचा निर्णय हायकोर्टात टिकला परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकला. आता तिसऱ्यांदा ही मागणी आली. मागणी करणारे आपली आपली भूमिका मांडतात परंतु हे सगळा मागचा अनुभव घेता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने मागे कोणत्या कारणाकरता नाकारलेल्या आहेत त्या सगळ्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये अभ्यास झाला. थोडंसं काम करायला वेळ लागतो. त्याच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की मागास आयोग, त्या मागास आयोगाला देखील अभ्यास करावा लागतो. त्याच्याशिवाय नक्की कोण त्याच्यामध्ये गरीब आहे त्याच्याबद्दलची माहिती ही गोळा करावी लागते. आताच क्युरेटिव्ह रिट पिटिशन मधल्या काळामध्ये सादर केलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने ही ऐकण्याच्या बद्दलची तारीख ही आता दिलेली आहे जानेवारीमध्ये. त्याच्यावर तिथं चांगले वकील देऊन ही पण लढाई चाललेली आहे आणि एकंदरीतच साधारण ओबीसी मध्ये देखील आपलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मी विदर्भात होतो आता अधिवेशनाला. जवळपास विदर्भामध्ये बहुतेक मराठा समाजाचे पाटील असतील देशमुख असतील सगळ्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पूर्वी मंत्री होते केंद्रामध्ये. त्यांनी त्यावेळेस विदर्भातल्या बहुतेक सगळ्यांना कुणबीमध्ये टाकलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कुणबी सर्टिफिकेट मिळालेले. त्याच्यामध्ये कोकणामध्ये कुणबी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी आहे. मराठवाड्यामध्ये मात्र निजामशाहीचा काळ होता आणि त्याच्यामुळे तिथं एवढे कुणबी प्रमाणपत्र पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं तिथं मधल्या काळात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन बऱ्याच जुन्या कागदपत्रांची माहिती घेऊन ते तपासायला सांगितलेलं होतं. परंतु आता समाज साधारण एकाच लागतो, बाकीच्या कुणाचा ऐकायच्या परिस्थितीमध्ये नाहीये. जे वेगवेगळ्या समाजच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यातून जर काही विचारलं एकनाथराव शिंदेंनी सांगितलं त्यांनी तरी छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचबरोबर त्यांनी सभागृहामध्ये देखील सांगितलं पण सांगताना त्यांनी हेही सांगितलं की जे शेड्यूल ट्राईब आहे, जे शेड्यूल कास्ट आहे, जे एनपी मध्ये बोलतात, जे ओबीसी मध्ये बोलतात त्यांच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता
आपण या लक्षात देण्याच्या करता ज्या गोष्टी न्यायालयाच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये घटनेमध्ये कुठेही त्याच्यात अडचण येणार नाही अशा प्रकारे हे आणि आम्ही सगळे जरा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं आता रिट पिटिशनच्या बद्दलचा निकाल मित्रांनो काहींचं म्हणणं की ताबडतोब द्या. जर ताबडतोब दिलं आणि ते कोर्टात टिकलं नाही तर तिला सगळ्यांचा त्याच्यावरचा विश्वास करून व्यक्तीवर हे काय राजकीय लोक करतात. आज देखील या निमित्तानं वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना टीका करण्याचं काम देखील होत आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. परंतु स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहे. एवढंच मी आपले सगळे घरची माणसं या नात्याने आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. मित्रांनो आज उपस्थित सदस्यांच्या मध्ये मी ज्यावेळेस सरपंच उपसरपंच सरकार करत होतो काही ग्रामपंचायतीचे सदस्य मला भेटत होते. त्याच्यामध्ये अनेक तरुण चेहरे आपल्याला पाहायला मिळाले. अनेकांनी तर पहिल्याच खेपेला ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि युवकांना अधिक संधी देणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण आहे आणि ते आपण आधी काढलेलं आहे. आपल्या राज्यातील सरकारच्या पण अध्यक्षपदी आपण काल परवाच विक्रम भोसलेची निवड केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आज एका महत्वाच्या संस्थेच्या प्रमुख पदाची जबाबदारी आपण त्याच्यावर सोपवलेली. त्यामुळं अधिक चांगल्या पद्धतीने युवकांनी धडपडीने उत्साही काम केलं पाहिजे असं माझं सगळ्याच युवकांना सांगेल. आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी देतो त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका. माझी एवढीच विनंती आहे की संधी दिल्यानंतर खरोखरीच त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टर असाल, तुम्ही कुठल्या संस्थेचे चेअरमन असाल, व्हाईस चेअरमन असाल, लग्न पत्रिकेमध्ये प्रेषक म्हणून छापण्यापुरतं नको. त्यामध्ये साखर कारखाना असला तर तिथं अभ्यास करा. मला पण काही साखर कारखान्याची माहिती नव्हती. या 6-7 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतो. परंतु आपण त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं तर आपल्याला त्यातले बारकावे समजतात, ते आपल्याला कळून घेतात. आणि म्हणून संघटनेमध्ये काम करत असलेले कार्यकर्ते किंवा इतर पण ठिकाणी वेगवेगळे वयोगटातले मान्यवरतीचं काम करतात त्या सगळ्यांनाच मला सांगायचं आहे, सरपंच उपसरपंचांना सांगायचं आहे की आपण आपल्या आपल्या स्तरावर चांगलं काम करा. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करा. आता माळेगाव कारखान्याची भरतीच्या बद्दलची चर्चा जोरात चालली होती. त्याच्याबद्दल खरं तर आज मी केशव आणि काही लोकांच्या बरोबर बसणार होतो. परंतु मला सकाळी मी अक्षरशः 6ला सुरुवात केली. मी जिथं पहिल्या ठिकाणी गेलो तिथं 15 मिनिटं उद्याने पर्यंत मला थांबवून राहिलं. पण मी एवढा प्रयत्न करतो तरी माझी कामं कमी होत नाही. तिथं लोकांना भेट दिला की इतक्या वाजता तिथे या मी तुमचा अर्ज स्वीकारतो, जेवढे फोन करता येतील तेवढं तुमच्या कामाचा निपटारा करता येईल तेवढा निपटारा करतो. तरी देखील आज तर एक पाठ्या सहयोग तर बाहेर पडलो मी पावले आला आणि तिथंच काय बाकीचा महाराष्ट्रातले बहुतेक सगळे आपल्याला जोडलेले असते. पण आपण आला मी म्हणले जाहीर केलेले आज 10 वाजता 9:30 वाजता सगळ्यांना भेटत असतो. मी कुठेही तुला असं दुर्लक्षित करत नाही. पण इतकं म्हणजे वाईट वाटतं नंतर इथं आल्यानंतर काढण्यासाठी कुठं जाईल तिथं मला एक कळत नाही. आणि काही काही तर गुन्हा बांधले सकाळी एक देतील तिथं बसणार एक देतील तिथे एक देतील. त्यांना असं वाटतं का मी काहीतरी कागद काढून टाकतो का काय गुन्हा 3-3, 4-4 देतात. ठीक आहे तुमचंही काम तितकंच महत्वाचं मी सगळं महत्वाचा करायचो. अनेक आमचा हा पावला याची बदली करा. ही कृषी खात्यात आहे, हा सरकार खात्यात आहे, हा पोलीस खात्यात आहे, हा सार्वजनिक आरोग्य विभागात आहे, वैद्यकीय शिक्षण विभागात आहे. बाबांनो आपण बदल्या करायला
मंत्री मुख्यमंत्री झालेलो नाही. आता बदल्याचा काळ नाही. बदल्याचा काळ असतो साधारण एप्रिल मे मार्चच्या नंतर. आणि त्यावेळेस बदल्या आम्ही केल्या तर ती माहिती मुख्यमंत्र्यांकडे जात नाही. आता बदली केली तर प्रत्येक काही मुख्यमंत्र्यांकडे जाते. मागे त्याच्याबद्दल एक कायदा केला गेला की सतत 12 महिने बदल्या होतात आणि लोकांना त्रास होतो. ज्यांचा उशीर आहे त्याची बदली होते. मग ऑक्टोबर मध्ये झाल्यानंतर तो जातो तिथं, तो त्याच्या मुलाबाळांचं बघतो. परंतु तिथलं ज्याची बदली होते त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं, जून मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेली असते. महाराष्ट्र स्वतःचा विचार करतो. माझी विनंती की आता जानेवारी महिन्यात 5 दिवसांनी 4 दिवसांनी सुरू होईल. साधारण हे कामं मार्च एप्रिल मध्ये त्या बाबतीमध्ये होती. पोलीस खात्याच्या पण बदल्या, त्याला असं झालं, त्याला तसं झालं, हा आजारी पडला, त्याला कॅन्सर झालं, त्याला अमुक झालं, त्याच्या आईला असं होतं. आणि सगळं बरोबर आहे. नवीन ऑर्डर देखील मिळते, आम्हाला पुणे विभाग पाहिजे. अरे कुठेही महाराष्ट्रात पहिली ऑर्डर घ्या. साधारण उतावळ्यामध्ये तुम्ही तुमच्या भागामध्ये घ्या, परंतु तो 50च्या आतमध्ये तरी राज्यात फिरलं पाहिजे. त्याच्यात माहिती होती, ओळखी होतात, आपला आवाज वाढतो. पण बरेच जण ते समजून घेत नाही. आज अनेक निवेदन काही निर्णय घेता येतात. लोकांविरुद्ध कारभार त्या ठिकाणी करता येतो. आणि त्यामुळं हे सगळं करत असताना त्याच्यातून आपले प्रश्न सुटतात. सदाई सिंचनाच्या बाबतीमध्ये कालच्या पुरवणी मागण्यामध्ये मी पुरंदर सिंचन योजनेला जवळपास 70 कोटी रुपये मंजूर केलेले. आज मला जिल्ह्यात भागाचे पण अनेक होतो तरी पाणी कमी झालेले. त्याच्यामध्ये पुरंदर चालू करा. पुरंदरच्या मोटारी आणि पंप आणि काही ठिकाणी पाईपलाईन इतकी खराब झाली किंवा पुणे पुरंदर सिंचन योजनेचं जे जॅकवेल आहे तिथं इतक्या खराब बाटल्या सगळ्या इतकी घाण येते. आपल्या पुणे आणि पिंपरी प्लास्टिक सगळं काही येतं आणि ते छोटं होतं. त्याच्यामध्ये काही काम करावं लागतं. मी आता अधिवेशनाला जायच्या आधी त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नाझऱ्याच्या खाली फार बारामतीपर्यंत जेवढे केटीवेर आहेत त्या केटीवेरचं पण जुन्या असल्यावर बरंच काम करावं लागतं. त्याला 7 कोटी रुपये लागतात. तेही 7 कोटी रुपये मी आता कालच्या अधिवेशनात मंजूर करून घेतले. तिकडं 70-80 कोटी रुपये मंजूर करून घेतले. काही जण बंद पाईपलाईन बद्दल आहे, तुमची मागणी जास्त आहे त्याच्याबद्दल तुम्हाला नाही, पण तुम्ही विचार करत नाही. भरतगाव खडकवासला टेम्पलला पाणी आहे का? आताच जे पाणी सुटलंय ना त्याच्यात खडकवासल्याला त्याच्यात अजूनच पाणी सुटेल अशा प्रकारची परिस्थिती. पुढे भारतासाठी तुम्ही असता, मुख्यमंत्री असता, जलसंपदा मंत्री असता, धोरण आहे पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला. तेही आम्ही बदललं. पहिलं दुसरं इंडस्ट्रीला होतं ते शेतीला केलं, तिसरं इंडस्ट्रीला केलं. आता इंडस्ट्रीला सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये जे पाणी बाहेर पडतं ते आम्ही इंडस्ट्रीला देतो. सगळ्यांना सांगतोय की बाबा ते घ्या. अशा पद्धतीनं पाण्याच्या बाबतीमध्ये आपण जातोय. परंतु अनेक जण ऐकायला त्या बाबतीमध्ये तयार नाही. बंद पाईपलाईन करा, अमुक करा, तमुक करा. तुमची मागणी जरी योग्य असली तरी बाबांनो जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा मी मनापासूनचा प्रयत्न करतोय. आणि माझा दावा आहे मी जेवढं करतोय तेवढं इतर कोणी मायाचा नाश करू शकतो. आपला चॅलेंज त्याच्यामध्ये कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये घ्या, कुठल्याही बाबतीमध्ये घ्या, परंतु या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. बाकीची पण कामं आपण करतोय. आता 25-15ला पण मी काही निधी देणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष विषय समितीचे 4 सभापती नसल्यामुळे तिथेही मी सीओला घेऊन काल बसलो होतो. उद्या पण मी सकाळी काही अधिकाऱ्यांना घेऊन सकाळी 7 ते 11 पर्यंत बसणार आहे. त्याच्यामध्ये साधारण 13 तालुक्याला कशी मदत होईल याबद्दलचा माझा प्रयत्न राहणार आहे. तशा प्रकारच्या सूचना मी सीओला दिलेल्या आहेत. कलेक्टर आणि डीपीओ त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर त्यांना पण सांगितलेलं आहे की प्रत्येक तालुक्याला इतक्या कोटीची कामं त्या ठिकाणी मंजूर करा. आपल्याही बाबतीमध्ये त्याच्यात आपल्यालाही मदत होईल. म्हणजे जिथं शक्य असेल तिथं राज्य सरकारचा निधी, जिथं शक्य असेल तिथं 25-15चा निधी,
जिथं शक्य आहे तिथं माझ्या जिल्हा परिषदेचा निधी अशा प्रकारे आपण ही सगळी गोळाबेरीज करतो. तुम्ही बघा, माझी सगळ्या महिला सरपंच, पुरुष सरपंच सगळ्यांना विनंती आहे, हा पैसा मंजूर करून आणताना एवढा त्रास होतो ते माझं वाटत. त्याच्यामध्ये आज देखील तुम्ही बघा, बारामतीच्या आजूबाजूचे सगळे रस्ते रोड चाललेले, दुरुस्त रस्ते चाललेले, चौपदरी रस्ते चाललेले. त्याच्या संदर्भामध्ये मुलाची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली. हीच गोष्ट बारामती शहराच्या बाबतीमध्ये होती. पिण्याच्या पाण्याच्या योजना काही काही ठिकाणी मला 2 महिने त्याबाबतचा तो जर आला तरी माझ्या देऊळगाव रस्त्याला असेल किंवा सुपापरगड असेल किंवा कुठलाही भाग असेल त्याला पाणी मिळालं पाहिजे. अशा प्रकारे आपण कॅनलच्या जवळ मोठे मोठे स्टोरेज टँक घेतो. हे बारामतीमध्ये देखील किती मोठे स्टोरेज जवळचे काम चाललंय. इकडं तिची घालच्या प्लॉट मध्ये तिकडे काम चाललेलं आहे, तिकडं तांदूळवाडीला काम चाललेलं आहे. जे काही शक्य आहे त्याच्या मागे कधीही अशा प्रकारचं घडलेलं नव्हतं. एवढी प्रचंड कामं ही सगळीकडे आपण काढलेली आहे. यंदा निधी देखील आपल्याला रस्त्याच्या करता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपण सगळ्या भागाला देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बारामती तालुक्याचा पण उल्लेख आहे. अशा प्रकारे अनेक एज्युकेशनची कामं असतील, हेल्थची कामं असतील, वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकारच्या संदर्भातली कामं असतील, CSR मधली कामं असतील, या अशा अनेक सेंट्रल रोड फंडातनं ही कामं असतील, अशा अनेक प्रकारची कामं चालली. माझी विनंती आहे की मी काल एक निर्णय घेतला. माझ्या काळामध्ये मी वर्ष नव्हतो त्यावेळेस जिल्हा परिषदेची केलेली कामं किंवा 25-15ची कामं ही जिल्हा परिषदेने किंवा PWDनेच करावी असं ठरलेलं होतं. लहान कामं असल्यानंतर मी MCOने लावलंय ती कामं ग्रामपंचायतीला द्यायची, ग्रामपंचायतीने करावी. लहान कामं मेहरबानी करा, सरपंच उपसरपंच आणि बॉडीनं कामं दर्जेदार करा. आता तुमच्या हातातली कामं गावची करायची. मी जसं बारामती तालुक्याचा आमदार म्हणून माझी कामं सकाळपासून ते पाहतो. खराब झाली तर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मला जसं बोलावं वाटेल तसं बोलतो. कॉन्ट्रॅक्टरला पण छापतो. कॉन्ट्रॅक्टर पण अनेक आता काही जण तर कामं घेतात आणि स्वतः काम घेऊन दुसऱ्याला विकतात. आणखी कॉन्ट्रॅक्टर म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतो. इतरांचा नवीनच झाला. असं करू नका ना. मी अनेक नवीन लोकांना कामं द्यायला तयार आहे, परंतु ती कामं तशाच दर्जाची कृपा करून सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. आता आज सकाळी आम्ही त्याला गेलो होतो शिवसृष्टीला. तिथेही मोठं टेंडर निघालं. तिथेही अतिशय चांगल्या प्रकारची शिवसृष्टी आपण आकाराला आणतो. इतर पण बाबतीमध्ये अनेक महत्वाची कामं, नदीचं काम आता आणखी टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये मेडेलपर्यंत आपण तिकडे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये आपलं आयुर्वेदिक कॉलेजचं काम अतिशय झपाट्याने आपलं चाललेलं आहे. काही किरकोळ कामं माझी मला इतिहास कार्यकर्त्यांनी सांगितलं की पुण्याच्या गायण्याचे होटल बारामती मेडिकल कॉलेज याची काही कामं ही थोडीशी राहिलेली आहेत. त्या कामाला देखील आपण तिथं निधी दिलेला आहे. MIDC मधलं देखील काही MIDCचे चेअरमन हे उदय सावंत आहेत, त्यांच्याकडनं पण काही निधी आणून ही पण कामं आपण करतोय. MIDCचं क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न आपण करतोय. अशा प्रकारे अनेक स्तरावर ही आपली कामं मित्रांनो त्या ठिकाणी चाललेली आहे आणि ती चांगली होण्याच्या करता तुम्ही पण सगळ्यांनी मला साथ द्या. आता ही जे काही पाण्याची परिस्थिती आहे ती लक्षामध्ये घेता ट्रॅक्टर पाणी वापरा. त्याच्यामध्ये मध्ये जरा पाऊस पडला त्यावेळेस लगेच आपण ग्रोसर आणण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला उन्हाळा चांगला कसा घालवता येईल त्याबद्दलचा प्रयत्न माझं सर्वस्व पाण्याला लावून करेल. परंतु तुमचा पण हातभार त्याच्यामध्ये पाहिजे, तुमचं पण सहकार्य त्याच्यामध्ये पाहिजे. जिथं जिथं पाण्याची बचत करता येईल तिथं तिथं बचत करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. ही पण माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. आज आपण बारामती शहराचं पण शहरावर बदलण्याचं काम जसं हाती घेतलेलं आहे त्याच धर्तीवर तुमच्या माझ्या बारामती तालुक्याचा पण चेहरा
मोहरा बदलण्याचा माझा आणि माझ्या सगळ्याच सहकार्यांचा प्रयत्न आहे. कारण ग्रामीण भागातले पण बरेच प्रश्न आहेत. मी आताच तिथे एका कुणाला तरी विचारत होतो की बाबा आपण सुखाचं जे पोलीस स्टेशन केले कसं आहे चांगलंय. आज माळेगावचं देखील पोलीस स्टेशन झालंय. वेगवेगळ्या प्रकारे आता परवा 56 कोटीचं बारामतीमध्ये एक डॉग स्क्वॉड त्यांच्याकरता एक ट्रेनिंग त्या पाटस रोड तुमचा पालखी मार्ग त्यालाच जमीन घेतली. ती 56 कोटीचा प्रोजेक्ट आहे. कुत्र्यांना शिकवायचं कसं हुकायचं कुठं काय आहे का. आज जग इतकं पुढं गेलेलं असलं तरी आज प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर किंवा मोठे मोठे शास्त्रज्ञ, मोठे मोठे लोक इथं कुठला कार्यक्रम असला तर तिथं किती तपासणी केली तर कुत्र्यांनी धुतल्याशिवाय नक्की तिथं काय आहे ते कळत नाही. एवढं महत्व डॉग स्क्वॉडला आहे. तुम्ही बघा तुमच्याकडे पण चोरी झाली पाहिजे कुत्री पाठवून द्या, कुत्री पाठवून द्या, हे पोलिसांची कुत्री पाठवून द्या सांगतात ते लोक. पोलिसांचा वाद त्या कुत्र्याला वाद दिला की पोलीस मार्ग काढतात की नाही ते ह्याच्यापर्यंत येतं काय ते रस्त्यापर्यंत. रस्त्याला गाडी आलेली असते ती चोप तिथं बसली की तिथं ते गुटमळतं ही फॅक्ट आहे. आणि म्हणून देशभरामध्ये एक चांगलं महाराष्ट्रामध्ये असं कुठलंच नाहीये एक चांगला अशा प्रकारचं आपण ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी सुरू करतो. त्याच्या आधी आपण पोलिसांचं केलेलं असेल त्याला अजून पैसा पाहिजे होता तोही आपण त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. अशा खूप काही गोष्टी पुण्यामध्ये पण मुंबईमध्ये पण आता आपण लवकरच पांडुरंगाचं विठ्ठलाचं जे काही पंढरपूरचं देवस्थान आहे तिथं पण खूप चांगला कार्यक्रम. तुम्ही भाविक दर्शनाच्या करता माझा वारकरी संप्रदाय जातो इतर समाज जातो त्यावेळेस तुम्हालाही समाधान वाटेल अशा प्रकारचं काम आपण तिथं हातामध्ये येतोय. आज एकदम फास्ट म्हणजे तुम्हालाही वाटेल की खरंच बाबा त्यांनी बोलण्याप्रमाणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. असं अनेक भागामध्ये आता एसपी कार्यालय पुण्याचं आपण नवीन काम हातामध्ये घेतोय. कारण आपलं एसपी कार्यालय हृदय पाषाणचं तेही काम आपण हातात घेतले. अशा मोठ्या प्रमाणात काम हातात घेतले. माझी बारामतीकरांना एकच विनंती आहे की आता ही सगळी कामं मुलांना खेळण्याच्या करता उद्यानं, मोठी उद्यानं, छोटी उद्यानं अनेक प्रकारे बसण्याच्या करता व्यवस्था फक्त तिथं जाऊन तिथं घाण करू नका. आज मला इतकं वाईट वाटतंय की मी त्या रिव्हर मागे अतिशय चांगल्या पद्धतीनं वॉच टॉवर वगैरे सगळं करतोय त्याची अजून उंची वाढवतोय तिथं सगळ्या सुविधा देतोय. मला काही लोक सांगत होते की दादा सकाळी इथं आलं तर अर्ध्या पोत बाटल्या सापडती एवढ्या बाटल्या पडलेल्या असतात. ते काय चाललंय मी काय ते पिणाऱ्यांच्या करता ती करतोय टाकणाऱ्यांच्या करता करतो हे सारखं सारखं होणार नाही. माझा दावा आहे त्याच्या आधी इतक्या वर्षात तुम्ही कधी बघितलं झालेलं. आता एक एवढं चांगलं करतोय